कल्याणमध्ये राहणाऱ्या एका महिलेने खडकपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार काही दिवसांपूर्वी तिला एका महिलेचा फोन आला. लोनवाला साहेब आले आहेत, तुम्ही लगेच या असे सांगितल्यानंतर तिने संबंधित ठिकाणी पोहोचली. मात्र त्या घरात पोहोचताच सुजित जाधव आणि संकेश शिंदे हे दोघे उपस्थित होते. या दोघांनी महिलेला घरात डांबून ठेवत मारहाण केली. तुझे आमच्या भाऊजींसोबत संबंध आहेत, तुझी एवढी हिंमत कशी असे म्हणत तिचा अपमान करण्यात आला. तसेच तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार जवळपास 2 तास हा प्रकार सुरू होता. आपला संबंधित व्यक्तीशी कोणताही संबंध नसतानाही आपल्यावर खोटे आरोप करून मारहाण करण्यात आल्याचा दावा तिने केला आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही तिने केली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. याबाबत कल्याण विभागाचे एसीपी अशोक होनमाने यांनी सांगितले की या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला असून तपासाच्या आधारे संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. खडकपाडा पोलीस ठाणे या ठिकाणी एका महिला फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास महिला पोलीस अधिकारी करीत आहेत. या संदर्भामध्ये अद्याप प्राथमिक तपासामध्ये प्राथमिक अवस्थेत आहे. अलका जाधव यांचा फोन आला माझ्या मुलीला. ते बोलले की बंधनचा सर आलाय आणि तिथं सुजित जाधव संकेश शिंदे तर आतमध्ये होते रूम मध्ये. मग त्यांनी मला मारहाण चालू केली. ते बोलले की आमच्या भाऊजीशी तुझा संबंध आहे. माझा आणि त्यांचा काही संबंध नसताना त्यांनी मला घरात 4 तास टांगून ठेवली आणि नंतर मारायला चालू केलं. मी त्यांच्या भाऊजीच्या नावावर मोबाईल घेतला 15,000चा, पण हप्ता मी भरला, ऑनलाईन भरलेला आहे. ते माझ्या फोन मध्ये आहे. त्यांनी माझा फोन पण हिसकावून घेतला. पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे, पण त्यांना काय अजून अटक झालेली नाहीये. त्यांना अटक करणे हीच माझी मागणी आहे.